have seen Jesus. अनेक लोकांनी 2000 वर्षापूर्वी येशूला स्वतः पाहिलं. If we were there, we would also be doubters along with many. आपण तेव्हा असलो असतो तर इतर ज्या लोकांनी अविश्वास दाखवला त्यांच्यामध्ये आपणही असलो असतो. We can't expect a miracle and the supernatural in God's thing. Otherwise, we'll accept anything outside. आपण या अशा अद्भुत गोष्टी मनुष्य स्वरूपामध्ये आपण या स्वीकारू शकत नाही. Somebody talks about miracle outside, we believe. कोणीतरी त्या चमत्काराबद्दल हा बाहेर बोलतोय, हे बाहेर झाले, त्यावर ठेवतो विश्वास. When the Son of God comes and says, I am the Son of God, जेव्हा देवाचा पुत्र येतो आणि म्हणतो मी देवाचा पुत्र आहे, the Father is in me and I am in Him, मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे, and we can say now Jesus is in us. आणि आपण म्हणू शकतो येशू माझ्यामध्ये आता आहे. Are you doubting it? आपण त्यावर अविश्वास ठेवतो का? Many of us doubt, अनेक जण अविश्वास ठेवतात, ते खात्री बाळगत and नाही, your doubts are passed on to the world. आणि आपला अविश्वास हा जगाकडे जातो. मग That's why people don't know that Jesus is in the house, that God is here. म्हणून लोक हे मानत नाही की येशू येते आहे आणि देव येते आहे. Because the Christians who have the presence of the living God, कारण ज्या ख्रिस्ती लोकांमध्ये जिवंत देवाचा सानिध्य आहे, those who have the Spirit of God in them, ज्यांच्यामध्ये जिवंत देवाचा आत्मा आहे, those who are born again of the Spirit of God, जे देवाच्या आत्म्याने पुन्हा जन्म पावलेत, are we reflecting Jesus? आपण येशू ख्रिस्ताला प्रकट करत आहोत का? Can we go stand in the streets and say, Jesus is in me? Can't you see Him? आपण रस्त्यावर थांबून असं म्हणू शकतो का येशू माझ्यामध्ये हे तुम्ही पाहू शकत नाही काय? That's what Jesus was telling Philip. येशू ख्रिस्त हेच सांगत आहे. I've been so long with you, किती काळ मी तुम्हाबरोबर होतो and yet you have not known me, Philip. आणि फिलिपा तरी तुम्हाला ओळखलं नाहीस काय? He that has seen me has seen the Father. जेने मला पाहिले त्यांनी स्वर्गीय पित्याला पाहिले. In other words, you only not have seen me, but you have seen the Father. दुसऱ्या शब्दात तुम्ही मलाच फक्त आता बघत नाही तर माझ्या स्वर्गीय पित्यालाही पाहत आहात. In plain words, एकदम सोप्या शब्दात something God is teaching us in these last days. देव या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला काही शिकवत आहे. Jesus came, but they still didn't recognize Him. येशू ख्रिस्त आला तरी लोकांनी त्याला ओळखलं नाही. He had to ask his own disciple Philip, आणि त्याच्या स्वतःच्या शिष्याने त्याला don't विचारलं, you believe that I am in the Father and the Father is in me? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये याच्यावर तू विश्वास ठेवत नाहीस Philip काय? should have said, he's put a big question to me now. फिलिप म्हणला असेल एक खूप मोठा प्रश्न येशू I'm ख्रिस्ताने not आता that super spiritual to recognize God inside of Him. मी तितका आध्यात्मिक नाही की देव ह्याच्यामध्ये हे ओळखावं, I'm not so spiritual to recognize that God is in Him, Sagar. की देव सागरमध्ये हे ओळखणं इतकं मी आध्यात्मिक नाही असं आपण म्हणलो असतो. Today we are doubters. आज आपण एक शंकेखोर झालोत माहिती का? Believe that Jesus is in every believer's life. येशू ख्रिस्त हा प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये आहे. Oh yes, He's in you. होय तो तुमच्यामध्ये आहे. You start believing it, then the world will start believing it. तुम्ही विश्वास ठेवायला सुरुवात करा याच्यावर, मग जग विश्वास ठेवायला लागेल. Because we don't recognize His presence, therefore we don't act like Him or reveal His glory. आपण ते सानिध्य ओळखत नाही किंवा समजत नाही म्हणून ते आपण प्रगट करू शकत नाही. I've been so long with you, yet you have not known me. इतका काळ मी तुम्हाबरोबर असूनही तुम्ही मला ओळखलं नाही का? Christians, ख्रिस्ती लोकांना Christian churches, आणि ख्रिस्ती मंडळांनो Christian believers' homes. आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्या You know घरांना what the Spirit of God is saying? देवाचा आत्मा काय सांगत आहे? How long have I been with you, but yet you have not recognized me? इतका काळ मी तुम्हाबरोबर असूनही तुम्ही मला ओळखलं नाही. Nobody confesses Christ in me, hope of glory. कोणी म्हणत नाही ख्रिस्त माझ्यामध्ये हा गौरवाची Once आशा in a आहे. blue moon, when it is preached, you will say, yes, Christ in me is the hope of glory. होय ते म्हणतील ख्रिस्त माझ्यामध्ये म्हणजे गौरवाची आशा आहे. Many know the verse 1 Corinthians 3:16. 1 कोरिन्थीन 16 मध्ये असं म्हणलंय. What? त्याला माहित नाही का? Not त्याला माहिती पहा. that your body is the temple of the Holy Ghost, तुम्हाला हे माहित नाही काय की तुमचे शरीर हे देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे? and yet we forget. तरी आपण विसरतो. If you and I are the temple of the Holy Ghost, तर तुम्ही आणि मी जिवंत देवाच्या आत्म्याचं मंदिर आहोत. then Jesus will say, मग येशू म्हणेल, if you have seen Him, you have seen me. जर तुम्ही त्याला पाहिले तर तुम्ही मला पाहिले. If you have seen Him, you will see me. जर तुम्ही त्याला पाहिले तर मला त्याच्यामध्ये पाहिले. Because you are the temple of the Holy Ghost. कारण आपण देवाच्या आत्म्याचे मंदिर आहोत. The third person of the Trinity is left behind by Jesus, the Comforter. त्रैकातील तिसरा व्यक्ती जो सांत्वन करता पवित्र आत्मा तो आपल्यामध्ये आहे. Have I been so long with you, yet hast thou not known me? इतका काळ मी तुम्हामध्ये राहूनही तुम्ही मला ओळखलं नाही काय? That's what the Holy Spirit is asking the church. पवित्र आत्मा मंडळीला हेच विचारत आहे. Have I been so long with the church that they have not recognized me? मंडळीबरोबर इतका काळ असूनही त्यांनी मला ओळखलं नाही. Oh, they have magnified the speaking in unknown tongues. अन्य भाषेमध्ये बोलून त्यांनी गौरव नक्की केलं. Yes, they have believed that one who speaks in unknown tongues talks with God. होय त्यांनी यावर विश्वास ठेवला जो अन्य भाषेत बोलतो तो स्वतः देवाबरोबर बोलतो. But what are you saying? पण तुम्ही काय सांगता? Can you say proudly, if you have seen me, you have seen the Father?
तुम्ही खात्रीने म्हणता का अभिमानाने तुम्ही मला पाहिलं म्हणजे How पित्याला can पाहिलं? I make this human, fleshly, sinful body of mine akin to something that people can see the Father? म्हणून या शरीराला मी कसं म्हणू जे पापी शरीर आहे की जे जिवंत देवाचं मंदिर आहे आणि याच्यामध्ये पिता आहे. That's why the Bible puts the word, know ye not. आणि बायबल ते सांगतं तुम्हाला हे माहित नाही काय You are the temple of the Holy Ghost, तुम्ही देवाच्या आत्म्याचं मंदिर आहात. and you are not your own. तुम्ही स्वतःचे नाही, You are bought with a price. तुम्हाला किंमत भरून विकत घेतले. Therefore, glorify God in your body and in your spirit. तुमच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये देवाचं गौरव करा. That's what the admonition from the Bible has to be obeyed. बायबल मधून हे सांगितलंय त्याचं आपण पालन करणं गरजेचं आहे. Believe I am in the Father and the Father is in me. यावर विश्वास ठेवा की मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे. Now, if they were doubting Jesus, आणि जर ते येशूवर अविश्वास दाखवत होते, then there are some in the church and outside who will doubt. म्हणजे काही मंडळीमध्ये असतात किंवा काही जे मंडळीच्या बाहेर ते अविश्वास ठेवतात. Oh, the शंका Spirit of घेतात. God dwells in me. That's what the Bible says. बायबल सांगतं देवाचा आत्मा माझ्यामध्ये वस्ती करतो. I speak in unknown tongues, so I have got, what do you call it, as proof. मी अन्य भाषेत बोलतो हा एक त्याचा एक पुरावा किंवा खात्री आहे. I am the temple of the Holy Spirit. मी देवाच्या जिवंत आत्म्याचं मंदिर आहे. Actually, God has done such a great work in this last century. आणि या मागच्या शतकामध्ये देवाने इतके अद्भुत काम केलेत. Not one person. एक व्यक्ती असं नाही, The church. मंडळी, The church. मंडळी म्हणून Believers. विश्वासणारे म्हणून Born again Christians. पुन्हा जन्म पावलेले ख्रिस्ती लोक, And He's filled them with the Holy Spirit. त्यांनी त्यांना आपल्या पवित्र आत्म्याने भरलं. We forget temple, temple, temple. आपण विसरतो मंदिर मंदिर म्हणजे And the temple of the Holy Spirit. आणि देवाच्या आत्म्याचं मंदिर. So God has not made just one temple, not so many temples. देवाने एक मंदिर असं बोललं नाही तर अनेक ही मंदिरं बनवली. Each one represents something of the Godhead. आणि जो देव जो प्रमुख आहे त्याला ते प्रकट करतात वेगळ्या प्रकारे. We are representatives of God, temples of the Holy Ghost. आपण देवाचे प्रतिनिधी आहोत, देवाच्या आत्म्याचं मंदिर. Why do we need so many temples? अनेक मंदिरं का आपल्याला लागतात? Because at that time the population was not much and they could go to Jerusalem and worship in the temple of God. आणि त्या काळामध्ये इतकी लोकसंख्या ही नव्हती, ती येरुशलेम मध्ये जाऊन हे देवाची आराधना करू शकत होते. God must have realized that it's not easy to go from India to Jerusalem to go into the temple. देवाचं हे लक्षात आलं असेल की भारतामधून येरुशलेम मध्ये जाऊन त्याची आराधना करणे इतकं सोपं नाही. No, you're not that you're the temple of the Holy Ghost. म्हणतो की तुम्हाला माहित नाही का की तुम्ही देवाच्या आत्म्याचं मंदिर When we आहात. bow our knees and pray, म्हणून आपले गुडघे टेकून प्रार्थना we have करा. got our own temple to pray in. तुमचं स्वतःचं मंदिर तुम्हाला आहे We प्रार्थना have our करण्यास. own words and we have got unknown tongues to pray to God. अन्य भाषा तुम्हाला दिली आहे देवाशी बोलण्यासाठी. Temple of the Holy Ghost. देवाच्या आत्म्याचं मंदिर. No, you're not. तुम्हाला माहित नाही काय? Philip, I've been so long with you, yet you have not recognized that the Father is in me. फिलिपा, इतका काळ मी तुम्हा सोबत असून तो ओळखलं नाही काय की पिता माझ्यामध्ये आहे? Jesus was making a point. येशू ख्रिस्त तू आता हा मुद्दा सांगितला. Believest thou not that I am in the Father and the Father is in me? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये याच्यावर तू विश्वास ठेवत The नाही. words that I speak to you, they are not of myself. जे वचन मी तुमच्याशी आता बोलतो ते माझे स्वतःचे नाहीत. It's the Father who dwells in me, does the works. जो पिता माझ्यामध्ये वस्ती करतो तोही कृत्य It's the करतो. Spirit that dwells in us that does the works. जो आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो तोही कृत्य करतो. Remember, many times we think that spiritual life, Sunday mornings and a few meeting days, otherwise the rest. अनेक we वेळा are- आपल्याला वाटतं की आध्यात्मिक जीवन म्हणजे रविवारी चर्च मध्ये येणे किंवा काही सभा न जाणे. All the rest इतर of the वेळा week or some remaining days of the week, it's all world, nothing to do with God. आठवड्याच्या इतर दिवसामध्ये हे देवाच्या गोष्टी नाही, सर्व जगाच्याच गोष्टी चालतात. But here Jesus had to tell the people all the time, येथे येशू हा सर्व काळ तेच सांगत if you आहे. have seen me, you have seen the Father. तर तुम्ही मला पाहिलं तर तुम्ही पित्याला We should पाहिलं. have told the world, if you have seen us, we have seen the Holy Spirit. तुम्ही या जगाला सांगायला पाहिजे की तुम्ही मला पाहिलं म्हणजे देवाच्या आत्म्याला पाहिलं. If you have seen me, you have seen Jesus. तुम्ही मला पाहिलं म्हणजे येशूला That's पाहिलं. what God has made so many temples. म्हणून देवाने इतकी खूप मंदिरं तयार केली. But what are we doing? पण आपण काय करतो? Does our life, does our body magnify Jesus? आपल्या जीवनाद्वारे आपल्या शरीराद्वारे येशूचा गौरव करतो Oh, का? who can be so holy? इतका पवित्र कोण असू शकतो असं म्हणतो आपण. You see, many of us are trying to be holy. We can never be holy. अनेक जण पवित्र होण्याचा प्रयत्न करतात Although परंतु the होऊ शकत नाही. Bible does say, be ye holy. 1 Peter 1:16, be ye holy, for I am holy. 1 पेत्र 1:16 सांगतं तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. Be ye holy. तुम्ही पवित्र व्हा. That's why when you have the Spirit of God, you be holy. जेव्हा तुमच्यामध्ये पवित्र आहे त्या पवित्र आत्मा आहे तेव्हा तुम्ही पवित्र व्हा. You know, with us there is a certain thing.
we don't like to take the word holy and put it into the world outside. आणि हा पवित्र हा शब्द घेऊन आपण हा जगामध्ये टाकू शकत नाही. No, it's an evil, wicked world. नाही, हे दुष्ट जग आहे असं आपण म्हणतो. I don't want to talk about Jesus in my office. It's all the bad people there. माझ्या ऑफिस मध्ये जाऊन मी येशूशी बोलू शकत नाही कारण सगळे वाईट लोक आहे असं आपण But म्हणतो. where did Jesus keep company? Read in the Bible. मग Company with whom did he keep? आणि त्यांनी येशू या जगामध्ये असताना तो कोणाबरोबर राहिला? He was with the drunkards and the wine bibbers and all those who were gamblers and all. He was walking along with them and talking with them. आणि या सर्व जे जुगार खेळणारे होते अशा वेगळ्या लोकांबरोबर तो राहिला आणि चालला. The message to the church this afternoon is, आज दुपारी हा मंडळीला संदेश आहे. have I been so long with you and yet hast thou not known me? मी इतका काळ तुम्हामध्ये आहे आणि तरी तुम्हाला ओळखत नाही काय? Have I been so long with the church and yet you have not recognized me? इतका काळ मी मंडळी बरोबर असूनही मंडळी मला ओळखत नाही काय? Have I been so much with your family and your house and your children and yet you don't know I'm there? इतका काळ मी तुमच्या मंडळी बरोबर तुमच्या कुटुंबाबरोबर आणि तुमच्या बरोबर असूनही तुम्ही मला ओळखत नाही काय? You know, many times people think I go to Sunday to church to meet with God, with Jesus, with the Holy Spirit. अनेक वेळा लोक म्हणतात मी रविवारी मंडळीमध्ये जातो कारण मला तिथे येशू भेटतो, देव भेटतो आणि पवित्र आत्मा भेटतो. But the Spirit of God is saying, have I been so long with you yet you have not recognized me? पण देवाचा आत्मा आधी तर सांगत आहे मी इतका काळ तुम्हाबरोबर असूनही तुम्हाला ओळखलं नाही काय? Or is it like people saying, on Sunday I come with the Spirit, I leave the Spirit in the church and I go back home? तर जसं काही लोक सांगतात मी रविवारी जेव्हा मंडळीमध्ये आत्मा घेऊन येतो आणि तो आत्मा मी मंडळीमध्ये ठेवून मी बाहेर जातो. Isn't it? आहे की नाही तसं? Oh, it's just like passing on the baby. किंवा फक्त तिथून निघून जाणे. You take it. तुम्ही ते घ्या. It is in the church where you got, I am with the Holy Spirit. मंडळीमध्ये आल्यानंतर आता मी पवित्र आत्म्याबरोबर आहे. Outside, आणि बाहेर गेल्यानंतर don't ask me about God's things. देवाच्या गोष्टीबद्दल विचारू नका. If you had known me, you should have known the Father. जर तुम्ही मला पाहिले तर जर तुम्ही मला ओळखले असते तर पित्यालाही ओळखले असते. So have you known the Father by Jesus' presence in your own life? आपल्या जीवनात येशूच्या सानिध्याद्वारे आपण पित्याला ओळखलं काय? Are you born again? आपला पुन्हा जन्म झालाय Are काय? you washed by the blood of Jesus? आपण येशूच्या रक्ताने धुतले गेले आहोत काय? Are you the temple of God's Holy Spirit? आपण देवाच्या आत्म्याचे मंदिर आहोत You काय? know, God has given us so much. देवाने आपल्याला खूप दिले. Yet we act like beggars and weaklings in this whole world. तरी या संपूर्ण जगामध्ये आपण दुर्बळ आणि भिकाऱ्यासारखे का बघावं? We don't compare our spiritual inheritance with the world's worldly inheritance. आपल्याला जे जगिक वारसा मिळाला तो आपण या जगातील लोकांच्या वारसाची का तुलना करावी? You know, when people talk about their treasures and their cars and their buildings and all what they have, जेव्हा लोक त्यांच्या संपत्तीबद्दल कार किंवा इमारतीबद्दल बोलतात we get scared. आपण घाबरतो. My cars are in heaven, my land is in heaven. माझी भूमी किंवा माझी कार ही आपल्या स्वर्गामध्ये असं If म्हणतो. Jesus has gone to prepare a place for me, then I'll have it there. येशू ख्रिस्त माझ्यासाठी जागा तयार करायला गेलाय, मला ती स्वर्गात We are मिळेल. not proud about our inheritance. पण त्या वारशाबद्दल ते अभिमान बाळगत It's नाही. going to come afterwards, so what's the use of telling the world? मग या हे जगाला सांगण्याचा काय फायदा? If it's going to come later on, जर ते नंतर मिळणार आहे, we want it now. नाही ते आत्ता पाहिजे. Do you know something? आपल्याला माहित आहे का? God gives us a taste of the heavenlies here on this earth. या भूमीवर असताना देव आपल्याला स्वर्गीय गोष्टींची चव देतो. Thy will be done on earth as it is in heaven. जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. Is God's will done in your life on earth? देवाची इच्छा या पृथ्वीवर असताना तुमच्या जीवनात पूर्ण होते का? Many of us are crying, beggars. अनेक जण एक भिकाऱ्यासारखे रडतात. Jesus, you paid the price. येशू ख्रिस्ता तू किंमत भरून दिलीस, But I don't find any effect upon my life. पण त्याचा परिणाम माझ्या जीवनात काही दिसत नाही. You don't receive because you ask amiss. तुम्ही हे तुम्हाला का मिळत नाही कारण तुम्ही असं घोटाळ्यात पडून विचारता किंवा मागता. The heavens are open. स्वर्ग खुला आहे. God wants to pour out a blessing on His church. देवाची इच्छा आहे की त्याच्या मंडीवर आशीर्वाद ओतावेत. God wants to pour out His blessings upon your family. आपल्या कुटुंबावर आशीर्वाद ओतावेत अशी देवाची इच्छा But the आहे. devil has made you so full of condemnation and as sinners that you say, I'm not fit to get any blessing from heaven. पण सैतानी दोषांनी इतकं घेरून टाकलं लोकांना की ते म्हणतात मी ही आशीर्वाद स्वीकारण्यासाठी मी योग्यच नाही. When Jesus could ask Philip the question, येशू ख्रिस्त जर फिलिपाला हा प्रश्न विचारू शकला, if you have seen me, you have seen the Father. Philip. जेव्हा तुम्ही मला पाहिले तेव्हा तुम्ही पित्याला पाहिले, Then why are you asking me the question, show me the Father? मग तुम्ही का प्रश्न विचारता की मला पिता दाखवा? You know, that brings us to a big point. एक मोठ्या मुद्द्याकडे आपल्याला आणतं. We are all born again.
आपला जे सर्वांचा पुन्हा नवीन जन्म झालेला आहे. Christ in us is the hope of glory. ख्रिस्त येशू आपल्यामध्ये ही गौरवाची आशा आहे. And the Spirit of God dwelleth within us to tell us that we are sons and daughters of God. जो देवाचा आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो तो आपल्याला सांगतो की तुम्ही देवाचे मुलं आणि मुली आहात. But we get scared. पण आपण घाबरतो. I better keep it to myself. मी माझ्यापुरतं ही गोष्ट ठेवतो I असं better म्हणतो. keep these things to myself. माझ्यापुरतीच ठेवतो. These things are foolishness to the world. या गोष्टी जगासाठी मूर्खपणे असं म्हणतो. How many were saved during Jesus' time when he was speaking these words? आणि How many things like this happened during Jesus' time? येशू ख्रिस्ताच्या वेळेला अशा किती गोष्टी झाल्या. He was walking there, Son of the living God. जिवंत देवाचा पुत्र हा तिथे चालत होता. The way we talk as if we were there, we would have been worshiping him night and day. आणि आपण असं बोलतो की जसं काय आपण तेव्हा असला असतो तर आपण त्याची आराधना रात्रंदिवस No, केली you would असती. have been making inquiries. नाही, आपण तर उलट प्रश्न विचारत बसलो Is this असतो. the Son of God? हा देवाचा पुत्र आहे का? How can a human being say he is the Son of God, the creator of heaven and earth? एक मनुष्य कसा म्हणू शकतो मी जिवंत देवाचा पुत्र आहे जो देव या स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे. Have I been so long with you and you have not recognized me, Philip? इतका काळ मी तुम्हाबरोबर असूनही तुम्हाला ओळखलं नाहीस का फिलिपा? And that's the thing to the church God is saying. देव आज मंडळीला हा प्रश्न विचारत आहे. Have I not been with your churches and your families so मी तुमच्या long? मंडळांबरोबर आणि तुमच्या कुटुंबांबरोबर इतका काळ नव्हतो काय? Every time you listen to the word, that was me, Jesus, with you. आणि प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही शब्द ऐकला तेव्हा तो येशू होता. Today he is here. आज येशू येते आहे. Have I not been with you so long that you still don't recognize that I am in the church? इतका काळ मी तुम्हाबरोबर असूनही तुम्हाला ओळखलं नाही का की मी या मंडळीमध्ये आहे? Have I not been so long with your family that you have not recognized me in your family? मी तुमच्या कुटुंबाबरोबर इतका काळ राहूनही तुम्ही मला मी कुटुंबात आहे असं ओळखलं नाही. You know, most of us put God aside आणि बहुतेक जण देवाला बाजूला ठेवतात and ask God, what have you done for me? आणि देवालाच विचारतात की देवा तू माझ्यासाठी काय केलंस? While from the time of dedication to the growing of your children, who has looked after them? परंतु समर्पणापासून ही तुमची मुलं ही मोठी उंमर त्यांची काळजी कोणी घेतली? Who healed your marriage? आणि कोणी तुम्हाला किंवा कोणी तुमचं लग्नाला बरं केलं किंवा व्यवस्थित केलं? When your home was going to be broken, who came and brought peace? जेव्हा तुमचं घर मोडं होतं तेव्हा कोण आलं आणि त्यांनी तुम्हाला शांती दिली? Who removed the debts that you were in? ज्या कर्जात तुम्ही होता ते कर्ज कोणी हटवलं? Who guarded your children from accidents and disasters? अपघात आणि वाईटापासून कोणी तुमच्या मुलांचं संरक्षण केलं? It's a thought. एक विचार आहे. It is a thought. एक विचार It's आहे. our God. तो आपला देव If he आहे. was not there, जर तो तिथे नसला he would असता have perished long ago. तर खूप माग आपला नाशच झाला असता. Your money can't save you. आपला पैसा आपल्याला वाचू शकत नाही. Your property cannot help you. आपली संपत्ती आपल्याला वाचू शकत It is नाही. God. पण देव वाचवतो. You know, I've seen the stages in life, in my life, own personal life, पण पास्टरनी स्वतःच्या आयुष्यामध्ये असे टप्पे बघितले. and from where I was and what I was and where He brought me to. कुठे ते आधी होते आणि कसं ते वाढत जाऊन त्यांनी आता कोणत्या स्थानापर्यंत I can आणलं. never stop thanking Him. म्हणून ते पाहिले असता मी कधी त्यांची He आराधना is a करण्यावर थांबू शकतो. merciful and a gracious God. किती दयाळू आणि कृपाळू तो देव He आहे. led me all the time, in spite of me putting a deaf ear to His word. त्याच्या वचनाकडे मी लक्ष दिलं नाही तरी त्यांनी माझ्यावर कृपा केली. If you have seen me, Philip, you have seen the Father. फिलिपा जर तू मला पाहिलंस तर तू पित्याला पाहिलं आहे. And now He's telling the church, आता तो मंडळीला सांगत if आहे you have experienced me by my Holy Spirit, माझ्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही माझा अनुभव घेतलाय. you have seen me. तुम्ही मला पाहिलंय. If you have experienced Him by the Spirit of God inside of you, देवाच्या आत्मा जो जो तुमच्या आतमध्ये त्याच्या द्वारे तुम्ही मला you पाहिलंय. have seen Jesus. तुम्ही येशूला पाहिलंय. मग Is there any more revelation to come? मग अजून कोणतं प्रकटीकरण यायचं बाकी आहे? God the Father, देव जो स्वर्गीय पिता in the beginning He spoke. आणि एकदम प्रारंभापूर्वी तो बोललाय. Then He spoke through His Son, the Lord Jesus. मग तो आपल्या पुत्राच्या येशूद्वारे बोलला. People heard Him. लोकांनी त्याचं ऐकलं People were blessed by Him. आणि लोकांना आशीर्वाद मिळाला त्यापासून. People put Him on the cross. लोकांनी त्याला वधस्तंभावर खिळलं People saw Him rising from the grave. आणि तो मृतातून पुन्हा उठला. If you have seen me, you have seen the Father. तर तुम्ही मला पाहिलं तर तुम्ही पित्याला पाहिलेलं आहे. Don't think the presence of Jesus so small in our lives. असं समजू नका येशू साईंदे आपल्या जीवनामध्ये अत्यंत थोडकं आहे. Jesus had to keep on asking His disciples, believe it not that I am in the Father and the Father is in me. येशू ख्रिस्त हा शिष्यांना आता विचारतोय की तुम्ही
मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे, तुम्ही ओळखत नाही He काय? says, the Father who dwells in me doeth the works, he says. तो म्हणतो जो पिता माझ्यामध्ये वस्ती करतो तो ही काम करतो. The Father who dwells in me does all these works. जो पिता माझ्यामध्ये वस्ती करतो तो ही कामे करतो. Believe I am in the Father and the Father is in me. विश्वास ठेवा मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये Why आहे. it is hard for a human being to have the Father in him, but the Father is in heaven and this is earth. आणि जो पिता आहे तो स्वर्गामध्ये आणि येशू ख्रिस्त तेव्हा पृथ्वीवर होता, मग याच्यावर विश्वास कसा ठेवणार? Believe that the Father is in me. पण तो म्हणतो विश्वास ठेवा की पिता माझ्यामध्ये In आहे. other words, all the fullness of the Godhead is in me. Everything spiritual and powerful is in me. सर्व आध्यात्मिक आणि सर्व सामर्थ्य माझ्यामध्ये आहे असं येशू सांगत आहे. He says, verily, verily, I say unto you, तो म्हणतो खचित खचित मी तुम्हाला सांगतो, he that believeth on me, जो माझ्यावर विश्वास the ठेवतो, works that I do shall he do also. मी जी कृती करतो ती कृत्य तो करेल. We have spoken about this verse, John 14:12, many times. योहान 14:12 आपण अनेक वेळा याच्याबद्दल बोललोय. He that believeth on me, the works that I do. मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल. And greater works than these shall he do, because I go to my Father. आणि त्यापेक्षा मोठी करेल कारण मी पित्याकडे जातो. This afternoon is a time to understand whether we are doing the works of God or the works of the flesh. आज दुपारी आपल्याला ह्याचा विचार करायचा आहे की आपण देवाची कामं करत आहोत का देहाची कामं करत आहोत. What are the works of God? देवाची कामं करत आहोत. Among you is sick this afternoon. अगर इस दोपहर को किसी को कोई बीमारी है, Lift up your hand, for the Lord is going to touch you. किसी को अपने शरीर में कोई बीमारी हो तो आपका हाथ ऊपर करना, परमेश्वर आपको छू रहा है. Let us also बताना. pray for those who are looking through the television channel. और टीवी के माध्यम से जो हमारे दर्शक हैं उनके लिए भी हम प्रार्थना That the करेंगे. word of God will go over the airwaves on the television waves. परमेश्वर का वचन टीवी के माध्यम के द्वारा उनके शरीरों के घरों तक पहुंचेगा And will meet them in the point of their need. और उनकी हर एक जरूरत वो वचन पूरा करेगा. There is a young man, एक जवान लड़का and है I am seeing him that his hand is hanging paralyzed near his side. और मैं देख रहा हूँ कि उसे लकवा हुआ है, उसका एक हाथ ऐसे ही निर्जीव होके उसके एक बाजू को गिरा There हुआ are है. tears in his eyes saying, what will I do now? उसके आंखों में आंसू है, वो कह रहा है मैं अभी क्या करूं. But the word of God in the name of Yeshua is to you this afternoon. लेकिन परमेश्वर का वचन उस लड़के को ये कह रहा है इस दोपहर के वक्त, Be healed in Jesus' name. यीशु के नाम से चंगा हो Lift up your hand. और तेरा हाथ उठा, You're healed right now. क्योंकि तुझे इसी वक्त चंगाई मिल रही है. There is somebody who's bent over doubled with pain in the stomach. एक ऐसी व्यक्ति है जिसके पेट में कुछ तकलीफ है और वो पूरी तौर से नीचे गिरी हुई है You have taken many medicines, और बहुत दवाई उस व्यक्ति ने ली है. but right now the power of God is touching your stomach. लेकिन इसी वक्त परमेश्वर की शक्ति, उसका सामर्थ आपके पेट को छू रहा है. And every pain and every weakness has gone now in Jesus' और हर name. एक दुर्बलता, हर एक तकलीफ यीशु के नाम से निकल गई है. The word of God is going into many homes. परमेश्वर का वचन हर एक घरों में जा रहा है. My brother, my sister, मेरे भाइयों बहनों, wherever you are, आप किधर भी हो, receive your healing आपका चमत्कार, आपकी Receive चंगाई your प्राप्त करना, deliverance. आपका छुटकारा प्राप्त in the करना, mighty name of Jesus. यीशु मसीह के सामर्थी You नाम are से being set free now. आपको छुटकारा इसी वक्त मिल रहा You are है. being set free now. इसी वक्त आपको In the छुटकारा मिल mighty रहा है awesome name of Jesus. यीशु मसीह के सामर्थी नाम से. You are receiving your healing in the name of Yeshua. यीशुआ के नाम से चंगाई आपको मिली है. The power of God is moving into homes. परमेश्वर का सामर्थ अनेक घरों में जा रहा है. He's asking families to gather together. और वो आत्मा आपसे कह रहा है, परिवारों से कह रहा है, आप एक होना, This is the end time. क्योंकि अंतिम दिन है ये. Jesus is coming. यीशु मसीह बहुत जल्द आ रहा है He is healing families and delivering them from bondages. और वो परिवारों को छुटकारा दे रहा है, चंगाई दे रहा है. Young men are being set free from bondage to the world and the world system. और जवान लड़के इस संसार के हर एक स्थिति में से, स्थापना में से बाहर निकल आ रहे हैं. The power of Satan is being broken over believers' homes now. शैतान का सामर्थ विश्वासियों के घरों पे से निकाल डाल रहा है. Those who do not know Jesus, जो लोग यीशु मसीह को नहीं पहचानते, this afternoon, इस दोपहर के वक्त just say, ऐसा बोलना,
Jesus, come into my heart. यीशु मसीह मेरे हृदय में आ, Wash me by your blood. मेरे मन में आ, तेरे लहू से मुझे तू धो डाल, Clean me for all my sins. सब सारे पापों से तू मुझे शुद्ध कर, Become Lord and Savior of my life. मेरे जीवन का तू परमेश्वर और प्रभु बन। You have become a child of God if you have said this prayer. यदि आपने ये दुआ अभी की तो परमेश्वर की आप बच्ची या बच्चा बन गए Salvation हैं। has come into your life and to your family. आपके घर में, आपके परिवार में उद्धार आया हुआ है। हालेलुया। You are a candidate for blessing your family from now onwards. और आपके परिवार को आप आशीष देने के लिए परमेश्वर के हाथ में आप एक पात्र बने हैं। There is somebody trembling with pain, was trembling whole body from the head to the toes. एक और व्यक्ति थी, उस व्यक्ति के पूरे शरीर में बहुत बुरी तरह से दर्द था और वो थरथरा रही थी, लेकिन Be इस वक्त healed परमेश्वर in Jesus' name. हर एक प्रकार के उस दर्द को निकाल रहा है। यीशु के नाम से चंगे होना, Write to us of the miracle God has done now. आपकी चंगाई प्राप्त करना और इस गवाही के बारे में, आपके चमत्कार के बारे में आप हमें खत लिखना, हमें बताना। Somebody was going to attempt suicide एक और व्यक्ति है जो आत्महत्या करने के लिए जा रही थी because of the lack of funds and being in debt. क्योंकि वो बहुत कर्ज में पड़ी हुई थी और पैसा नहीं था, But in the name of Jesus, लेकिन यीशु मसीह के नाम से the Lord is moving into your situation. आज परमेश्वर आपके परिस्थिति में जा रहा है। Your debts are going to be cleared in a miraculous way. आपका जो कोई कर्जा हो वो बहुत चमत्कारिक रीति से वो निकाल दे रहा है। Repent and turn back to your God in Jesus. पश्चाताप करके यीशु मसीह के पास वापस आना, He never fails. क्योंकि वो तुम्हें कभी छोड़ेगा नहीं, कभी भी नहीं। His answers are coming to you now. और उसके उत्तर आपको मिल रहे हैं इसी वक्त आपके मन में, And those शरीर who are में। looking over television, और वो भी लोग जो टीवी से देख रहे हैं, put a hand upon the place where you are troubled. जिस जगह में आपको तकलीफ है उस जगह पर आपका हाथ रखना, For the anointing is breaking that yoke. क्योंकि अभिषेक है जो उस जुए को तोड़ रहा है। I break that spirit of death and hell that troubles God's people. मृत्यु और नरक के उस दुष्ट आत्मा को मैं बांधता हूँ। I rebuke that pain and that sickness and that disease in the name of Yeshua. हर एक बीमारी और रोग को यीशु के नाम से मैं बांधता लानत करता हूँ। Heart trouble, diabetes, हर एक हृदय विकार को, Asthma. डायबिटीज को, kidney problem. अस्थमा की तकलीफ को, I किडनी की rebuke you तकलीफ in को, Jesus' name. यीशु के नाम से मैं तुझे आज्ञा करता लानत करता हूँ। Leave these bodies right now in Jesus' name. इन शरीरों को यीशु के नाम से छोड़ दे।